आर्किटेक्टने जो प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे, मग त्यांनी सभासदांच्या ज्या पुनर्विकासाच्या संदर्भातल्या सूचना आहेत, शिफारशी आहेत, त्या विचारात घ्यायच्या आहेत. त्यानंतर सभासदांसाठी उपलब्ध करायचं निवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र, मोकळी जागा, बगीचा, पार्किंग, बांधकामाचे स्पेसिफिकेशन, ह्या सगळ्या बाबी विचारात घेऊन त्यांनी आपला वास्तववादी प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करायचा असतो. वास्तुविशारदानं किंवा त्या प्रकल्प PMCने त्यांची नियुक्ती केल्यापासून 2 महिन्याच्या आत प्रकल्प अहवाल सादर करायचा आणि तो व्यवस्थापन समितीकडे सादर करायचा असतो. पुढे जेव्हा पुनर्विकास प्रकल्प अहवाल फिजिबिलिटी रिपोर्ट हा संस्थेला प्राप्त झाला की मग समितीचं काम तिथून पुढे पुन्हा सुरू होतं. प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर मग सचिवाने काय करायचं की समिती एकची बैठक बोलवायची. त्या समितीच्या बैठकीमध्ये हा अहवाल सादर करायचा आणि समितीची मान्यता घ्यायची. या सभेची जी नोटीस आहे, सभेची वेळ आहे, ठिकाण आहे इत्यादीसह त्यांनी ती नोटीस संस्थेच्या बोर्डावर प्रसिद्ध करायची असते. या नोटीसमध्ये जो प्रकल्प अहवाल प्राप्त झालेला आहे तो अहवाल संस्थेच्या सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याबाबत आणि पुढील होणाऱ्या समिती सभेपूर्वी 7 दिवस अगोदर सूचना प्राप्त करण्याबाबत नोटीस प्रत्येक सभासदाला पाठवून द्यायची आहे. म्हणजे व्यवस्थापन समितीची जी बैठक बोलवायची आहे तिचं नोटीस 7 दिवस अगोदर हे दिलं गेलं पाहिजे आणि ती नोटीस काढली की ती संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावणं, तो अहवाल लावणं, सभासदांच्या सूचना वगैरे मागून घेणं, हे सगळं काम ते मीटिंगच्या अगोदर झालं पाहिजे. मग ज्या दिवशी मीटिंग आहे, समितीची मीटिंग आहे, तर त्या दिवशी मग हे ज्या काही सूचना हरकती वगैरे येतील त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन समितीनं त्या सर्व सूचना हरकती ज्या आहेत त्या वास्तुविशारदाला पाठवल्या पाहिजे. प्राप्त झालेल्या सगळ्या सूचना हरकतीवरती समितीच्या मीटिंगमध्ये चर्चा करून मग हा निर्णय घ्यायचा आणि ती वास्तुविशारदाच्या अवलोकनासाठी त्या अहवालामध्ये आणखीन काही सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी पाठवून द्यायचं असतं. ही जी बैठक होणार त्या बैठकीमध्ये बहुमताने प्रकल्प अहवालाला मान्यता द्यायची आणि मग निविदा मसुदा तयार करायचा. निविदा मसुदा तयार करून विचारविनिमय त्यावर करून मसुदा अंतिम करण्यासाठी मग पुढची व्यवस्थापन समितीची बैठक बोलवण्यासाठी जो काही दिनांक आहे, वेळ आहे, ठिकाण निश्चित करायचं. हा निविदा मसुदा म्हणजे विकासक यांनी त्यांचे प्रस्ताव, पुनर्विकासाच्या संबंधातले त्यांचे प्रस्ताव संस्थेला देण्याच्या बाबतीमध्ये ही निविदा मसुदा तयार करायचा असतो.